बातमी। पहलगाम हल्ल्यामधल्या 2 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे। पहलगाम हल्ल्यामधला अतिरेकी मुसा सुलेमानी याला ठार करण्यात यश आलेलं आहे। काश्मीरमध्ये भारतीय सैन्यानं ऑपरेशन महादेव राबवलं। भारतीय सैन्याकडून काश्मीरमध्ये एकूण 3 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आल्याची माहिती मिळते। हाशिम मुसा पाकिस्तानी आर्मीच्या स्पेशल फोर्सचा माजी पॅरा कमांडो आहे, म्हणजेच त्यानं पाकिस्तानी सैन्यात काम केलं आहे। ISIच्या सांगण्यावरून तो दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा सोबत काम करतोय। काश्मीरमध्ये हल्ल्यासाठी पाठवण्याआधी SSG म्हणजे पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपनं त्याला ट्रेनिंग दिलं, ज्यात गुप्त ऑपरेशन्स आणि अत्याधुनिक शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं। मुसाला भारतीय पर्यटकांसह परदेशी पर्यटकांना देखील लक्ष्य करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं, अशी माहिती मिळते। हल्ल्यासाठी काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांना देखील मुसानं सोबत घेतलं। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गांदरबलच्या गगनगीरमध्ये मुसानं हल्ला केला, ज्यात 6 नागरिक आणि एका डॉक्टरचा मृत्यू झाला। ऑक्टोबर 2024 मध्येच बुटापाथरीच्या हल्ल्यातही मुसाचाच हात होता, ज्यामध्ये 2 जवान शहीद झाले। आता पहलगामच्या बैसरन घाटीतल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला।